नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज खऱ्या अर्थानं ठाकरेंचं पानिपत झालंय. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आजचे निकाल आज हाती लागले आणि ज्या निकालांच्या वरती ज्या महाराष्ट्राला एक मराठी माणसाची अस्मिताची ग्वाही देऊन सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करणारे उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, आज त्यांचं खऱ्या अर्थानं पानिपत झालं. मित्रांनो, ज्या पद्धतीनं एका विशिष्ट विचाराला धरून सामाजिक परिस्थिती जपून आणि सर्वसामान्याला आपल्या हाताशी धरून ज्या पद्धतीने माननीय बाळासाहेब ठाकरेंनी या शिवसेनेचा आलेख वाढवला, परंतु नाही त्या लोकांची हात मिळवणी करून आणि मराठी माणसाची अस्मिता फक्त आपल्या स्वतःच्या मतलबासाठी वापरून ज्या पद्धतीची भूमिका मांडत आपली स्वतःची मक्तेदारी तयार करण्याचे प्रयत्न ज्या पद्धतीने या दोन्ही बंधूंनी केले, त्याला खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राच्या जनतेने ज्या पद्धतीची उत्तरं दिलीत ना, ती आत्म समीक्षा करणारी आहेत. मित्रांनो, खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये जो सूर्य उगवतो तो सूर्य सर्वसामान्य माणसाचे प्रश्न घेऊन जर पुढे आला तर त्याला लोक सलाम करतात. परंतु जेव्हा सर्वसामान्य लोकांना जेव्हा भांडवल करून सर्व स्वतःची मक्तेदारी स्थापन करणारी जर यंत्रणा होत असेल ना, तर त्या ठिकाणी लोक त्याला हे बाय करायला विसरत नाही. अशीच परिस्थिती या ठाकरे बंधूंची झाली. राजकारणाच्या समीकरणामध्ये ज्या पद्धतीनं मुंबई म्हणजे ठाकरे किंवा बाळासाहेबांच्या भूमिकेत बघितलं तर ज्या सर्वसामान्य मराठी माणसाची अस्मिता जपून सर्वसामान्य माणसाला एक ओळख देणारे बाळासाहेब आज खऱ्या अर्थानं त्यांचा विचार त्यांच्याच पिढीनं नस्तनाबूत केला. खऱ्या अर्थानं ही जी आज जनतेने दिलेले कौल आहेत किंवा जनतेने शिकवलेले धडे, खऱ्या अर्थानं ते जे कोणी प्रस्थापित स्वतःला सामाजिक परिस्थितीमध्ये आपल्या बापाच्या जहागिरी म्हणून समजत असतील ना, त्याच्यासाठी हे सगळ्यात मोठं उत्तर आहे. ज्या पद्धतीने मोदीजींनी घराणेशाहीचा विरोध केलाय आणि घराणेशाहीमध्ये कशा पद्धतीनं या राजकीय समीकरणाला बांधलं जात आहे त्याची परिस्थिती आम्ही जवळून पाहिली आणि त्या जवळून पाहिलेल्या परिस्थितीवर खऱ्या अर्थाने घणाघाती आज ज्या पद्धतीचे उत्तर या जनतेने देऊन सर्वसामान्य माणसांनी कशा पद्धतीचा यांना घरचा रस्ता दाखवला ना, आज ते रस्ता खऱ्या अर्थानं या दोन्ही बंधूंनी चिंतन करून ह्याच्यापासून शिकण्याची गरज आहे. कारण की ज्या काही प्रतिष्ठा आहेत, ज्या काही संपत्ती ही प्रतिष्ठेत मिळते आणि संपत्ती ही वाटली जाते, म्हणून जनाधार हा संपत्तीत मिळालेला कोणता आधार नाही. त्यासाठी मेहनतच करावी लागते. प्रत्येक जण जर या पद्धतीनं आपल्या म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही लोकशाहीचा अंमल केलं आणि या अंमलात आणलेली लोकशाही ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी या मतपेटीतून राजा निर्मिती करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या मागे संकल्पना हीच होती की सर्वसामान्य माणसातून माणूस निवडून जावा, सर्वसामान्य माणसाचा विचार करावा. आणि बाळासाहेबांनी नेमकं हे एरलं होतं. त्यावेळी ज्या पद्धतीचे वारे वाहू लागले होते आणि ज्या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये समाज अडकला होता, त्याच्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी बाळासाहेबांनी ज्या काही युक्त्या लावल्या आणि त्याच्यासोबत असंख्य खांदेकरी म्हणजे खांद्याला खाऊन खांदा देऊन लढणारे कार्यकर्ते निर्माण झाले. गल्ली बोळापर्यंत, वाड्या वस्ती ताड्यांपर्यंत ही शिवसेना पसरण्यात ज्या पद्धतीचे श्रम या कार्यकर्त्यांनी घेतले ना, आणि त्याचा जो चढता आलेख म्हणून बीएमसी ला पाहिलं जात होतं, आज खऱ्या अर्थानं त्या बीएमसीवर ज्या पद्धतीनं या दोन्ही भावांची परिस्थिती झाली आणि या आविर्भाव तोडणारा हा विषय खऱ्या अर्थानं आता सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठी शिकवण देऊन जाणार आहे. कारण की आमच्या वडिलोपार्जित ज्या काही मिळकती मिळतात किंवा आम्हाला लहानपणापासूनच एक कानमंत्र दिला जातो, आज्याने कमवलंय त्याला वाढवायचं काम करा. आजोबाने जर 1 एकर खरेदी केलं असेल ना, तर त्याला 2 गुंठे तरी वाढवा, अशी शिकवण आमच्या संस्कृतीत शिकवली जाते. पण आजकाल कसं भोगविलासिकतेच्या नादात आणि आत्मसन्मानाच्या नादात, आत्मकेंद्रित वृत्तीच्या नादात आम्ही हे शिकवण विसरत गेलेलो आहे. ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी प्रत्येक माणूस जोडत
आपली शिवसेनाची मोठ बांधली होती ना, त्या पद्धतीने या दोन्ही बंधूंनी जर ह्या कार्यकर्त्यांचा विश्वास जपत नवीन पिढींना अजून जवळ केलं असतं तर 100% ही वेळ आली नसती. परंतु ज्या पद्धतीनं झेंडा पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे की एखादा तरी मोठा दलाल हा नेमका छातीवर येऊन बसतो, नेमकं शिवसैनिकांच्या जीवावर हेच झालं. जे मूळ शिवसैनिक होते ते गेले कुठं? या मूळ शिवसैनिकांनी खिशात भाकरी घेऊन वेळ पडली तर स्वतःचे पैसे खर्च करून प्रत्येक भिंतीवर आपल्या आपल्या पद्धतीनं प्रचार करून शिवसेना वाढवलेली ते खरा शिवसैनिक कुठे आहे? आज तो शिवसैनिक काळाच्या पडद्याआड लपलाय. फक्त विचाराची शिदोरी घेऊन आपल्या पद्धतीने बाळासाहेबांना मदत करण्याची भूमिका फक्त त्या शिवसैनिकामध्ये. पण पडद्याच्या समोर येणारी सगळी यंत्रणा फक्त स्वतःच्या मतलबासाठी मनोरे बांधणारी लोकच समोर जोडली. असतील काही 10-5 लोकांना न्याय मिळालेला किंवा त्या लोकांच्या आधारावर मिळालेली परिस्थिती. नेमकं हीच परिस्थिती शिंदे साहेबांना खटकत होती. आणि या खटकलेल्या परिस्थितीमध्ये शिवसेना हा विचार जपण्यासाठी बाळासाहेबांचं नाव जरी शिंदे साहेबांना मिळालेलं नसलं तर शिंदे साहेबांचा विचार, जो बाळासाहेबांचा विचार आणि आनंददिघे साहेबांचा विचार हा चिराबाधित ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने पवित्रा घेतला आणि ज्या पद्धतीने वेगळी चूल मांडून वेगळी शिवसेना स्थापन करून स्वतःच्या परिस्थितीनं आज या शिवसेनेने मुंबईचं नाक वाचवलं आहे. खरं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मिंदेगिरी आणि मिंदे म्हणून जर सर्वसामान्य लोकांना हिनवत असताल तर खऱ्या अर्थानं जनता काय करते हे तुम्हाला आज जनतेने दाखवून दिलं. या सगळ्या परिस्थितीचा परिपाक एकच आहे की आविर्भावात कोणतीही गोष्ट टिकत नाही आणि सत्य जास्त दिवस लपत नाही. त्यामुळं ज्या परिस्थितीत तुम्हाला बाळासाहेबांनी शिवसेना सोपवली होती त्या परिस्थितीत जर शिवसेना वाढवली असती आणि सत्तेच्या लालसेत न जाता तुम्ही जर ह्याच्या सोबत आणि त्याच्यासोबत हात मिळवणी करून स्वतःची परिस्थिती बाजारात आणली नसती तर आज हा दिवस दोन्ही बंधूंना पाहायला मिळाला. पण ते भोग म्हणतात, ती परिस्थिती दाखवण्याची परिस्थिती म्हणतात आणि खऱ्या अर्थानं हीच परिस्थिती आज शिवसेना म्हणजे ठाकरेंच्या पानिपताला कारणीभूत ठरली. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जपताना म्हणजे मूळ विचार जेव्हा हिंदुत्वाचा विचार आला तर बाबरी मस्जिदीचा पाडण्यामध्ये ज्या पद्धतीचा स्वीकारोक्ती बाळासाहेबांनी सगळ्या मीडिया समोर दिली होती तेवढं धारिष्ट्य कोणत्याच राजकीय कार्यकर्त्यांमध्ये नव्हतं, त्यावेळेस तरी नव्हतं. आणि ते फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी नव्हतं तर ते हिंदुत्वाच्या रक्षणासाठी होतं. आज ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणूस मुंबईमध्ये सुरक्षित आणि आबाधित समजून आपल्या स्वतःची कामं करतोय ना, तोच बाळासाहेबांचा विचार आहे की जो मुंबईकरांना आजही प्रेरित करतो. बाळकडू पिक्चर बघितल्यानंतर या सगळ्या गोष्टींची उकल होतात. बाळासाहेबांच्या कशा कशा पद्धतीची परिस्थिती तुम्हाला सर्वसामान्य माणसाला भेडसावते. अशा अनेक प्रकरणातून बाळासाहेबांचा विचार ज्या पद्धतीने पुढच्या भूमिकेत गरजेचा आहे, परंतु आविर्भावात येऊन स्वतःच्या पायावर कशी दगड मारायची आणि स्वतःच्या परिस्थितीला कशा पद्धतीने राखरांगोळी करून घ्यायची आज त्याची खरी द्वेतक जनतेने यांना दिली. परभणी सोडली तर बाकीच्या ठिकाणी शिवसेनेच्या ज्या वाताहती झाल्या आणि ज्या पद्धतीने शिवसैनिक आज ज्या पद्धतीनं ठाकरेंचे शिवसैनिक सर्वसामान्य रस्त्यावर आलेत ना, खऱ्या अर्थानं त्याची खरी पीडा त्या शिवसैनिकांना होत असेल की ज्या शिवसैनिकांनी आपल्या रक्ता हाडामासानी आपल्या घामाच्या थेंबांनी ही शिवसेना जतन केली. खऱ्या अर्थानं हे सगळं दृश्य आज महाराष्ट्रात पाहत असताना अनेक जणांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. कारण की ज्या बाळासाहेबांच्या नावातच बाळासाहेब होतं त्या बाळासाहेबांच्या विचारां म्हणजे घराचा या पद्धतीने आज या परिस्थितीत सामना करणं म्हणजे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांसाठी हृदय विगारक आहे. पण म्हणतात ना, जनता है ये पब्लिक है सब जानती है. आणि या पब्लिकनं आज ते धडे चांगल्या पद्धतीने शिकवलेत. तर शिकायचं असलं तर शिका, कारण की परिस्थिती पुन्हा आपल्या हातात येणार नाही. ही परिस्थिती पुन्हा उभारण्यासाठी जो कालखंड आणि जे श्रम वेचावे लागणार आहेत त्याची तुमची तयारी नाही. फक्त भावनिक बोलून आणि भावनिक मांडून
परिस्थिती बदलत नसते तर भावनिक परिस्थिती ही कार्यकर्त्यांशी जोडली पाहिजे. हे गमक ज्यांना कळालं त्यांनीच या समाजकारणामध्ये ही परिस्थिती निर्माण केली. परंतु सत्य काय आहे आणि सत्याची भूमिका काय आहे ते बाळासाहेबांनी विचारात घेऊन सर्वसामान्य माणसाला न्याय दिला, तेव्हाच खऱ्या अर्थानं शिवसेना उभी राहिली. आणि शिवसेनेचं जे आज देशामधला जो विचार आहे तो विचार आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून वहन करण्याचं काम सुरू आहे. शिंदे साहेब यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओच्या बद्दल काही मत असेल तर 100% कॉमेंट्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.